आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। हादगाव येथील श्री साईबाबा निवासी दिव्यांग विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने विद्यालयाच्या वतीने सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती। ही प्रभात फेरी शाळेपासून वाजपेयी नगरापर्यंत काढण्यात आली होती। यावेळी उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले। दिव्यांग दिन निमित्त विविध खेळांचे बक्षीस वितरण सोहळा बरोबरच दिव्यांग मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाचे उद्घाटन देखील करण्यात आले। या सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा युवा प्रमुख माननीय श्री कृष्णा पाटील अष्टीकर हे होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी श्री फोले साहेब, विस्तार अधिकारी गुणवंत काळे सर, माननीय रिहान मुजावर सर, माननीय प्राध्यापक बसापुरे सर, हर्षवर्धन पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री विनोद बसापुरे सर यांच्या उपस्थितीत इमारतीचे उद्घाटन व बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक संस्थे सचिव प्राचार्य नागनाथ पाटील सर यांनी मार्गदर्शन केले। तसेच माननीय फोले साहेब, गुणवंत काळे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कृष्णा पाटील यांनी दिव्यांग मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले। या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी निवासी मूकबधीर विद्यालय, सम्राट अशोक मतिमंद विद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी संघ यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती। श्री साईबाबा निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री SB पाळेकर सर, डाके सर, वाघमारे सर, वट्टमवार सर, धडे सर, मुधोळ सर व राठोड सर, लकडे, नारंग लकर, कोंडालवाडे, नलामंडगे, गुंडेवाड, गोवंदे, निलेवाड आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार, हादगाव।